बुलेटिनच्या सुरुवातीलाच आताची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी। पंजाबमधील जालंधर येथे गुजरात पोलिसांनी जालंधर कमिशनरेट पोलिसांच्या थाना भार्गव या कॅम्प परिसरात छापा टाकलाय आणि पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या एका हेराला अटक केली आहे। गुजरात पोलिसांनी जालंधरच्या सिटी पोलिसांच्या पथकाच्या मदतीने पाकिस्तानी हेरापर्यंत पोहोचून त्याला ताब्यात घेतले। पाकिस्तानी हेराला गुजरातमध्ये आणण्यात येणार आहे। त्याच्याकडनं 4 मोबाईल फोन आणि 3 सिम कार्ड जप्त करण्यात आली आहेत। मोहम्मद मुर्तजा अली यानं जालंधरच्या गांधीनगर इथे भाड्यानं घर घेतलं होतं आणि तिथे तो वास्तव्यास होता। जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात अलीकडे तणावाचं वातावरण निर्माण झालं तेव्हा पाकिस्तानमध्ये भारतीय वृत्तवाहिन्या आणि वेबसाईट्स बंद झालेल्या होत्या। मात्र मोहम्मद मुर्तजा अली सर्व भारतीय वृत्तवाहिन्यांवरच्या बातम्या ऐकायचा आणि ती सगळी माहिती तो ISIला पुरवत होता। पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI भारतातील परिस्थितीवरती त्याच्या माध्यमातूनच लक्ष ठेवून होती आणि आता मोहम्मद मुर्तजा अली याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याच्याकडनं 4 मोबाईल 3 सिम कार्ड जप्त करण्यात आलेले आहेत। पंजाबच्या जालंधरमध्ये त्याला अटक करण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, काय अधिक माहिती या संपूर्ण बातमी संदर्भात? बिलकुल, मोहम्मद मुर्तजा यांनी स्वतःच एक ऍप तयार केलं होतं आणि या ऍपच्या माध्यमातूनच, कारण फोन त्याचबरोबर इंटरनेट कॉलिंग असेल किंवा ईमेल असेल, तर ही सर्वच गोष्टी ज्या आहेत त्या इंटरसेप्ट करता येतात, म्हणजेच की ओळखता येतात। परंतु त्याने स्वतःच एक ऍप ओपन केलं आणि हे ऍप तयार करून त्या ऍप मध्ये संपूर्ण माहिती टाकत होता आणि रिअल टाइम माहिती टाकत होता। म्हणजेच की कोणत्या वाजता किती कोणत्या दिवशी आणि किती वेळानंतर हल्ला करण्यात आलेला आहे, कुठे हल्ला करण्यात आलेला आहे, जे काही प्रसार माध्यमात चालत होती किंवा जे काही ब्रीफिंग होत होते एनए कडून आणि त्याचबरोबर संरक्षण मंत्रालयाकडून, ते सर्व माहिती जो आहे तो ISI पुरवत होता। आणि याची माहिती जेव्हा मिळाली आपल्या गुप्तचर यंत्रणांना तेव्हा त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। वारंवार संरक्षण मंत्रालय आणि एनएने सूचना दिल्या होत्या की मीडियाने सुद्धा कोणतेही रिअल टाईम कोणतेही घटना लाईव्ह दाखवू नये। त्याचबरोबर कोणत्याही गाडीची मुवमेंट, जे मिलिटरीच्या गाड्या आहेत की ज्या सुरक्षा वाढवण्यात आलेल्या आहेत, त्यांची मुवमेंट सुद्धा रिअल टाइम दाखवू नये, कारण त्याच्यामुळे 26 अकराचा आपल्याला अनुभव आहे, त्याचा फायदा जो आहे तो दहशतवाद्यांना मिळतो आणि त्यानंतर एकतर की टार्गेट करणं आणि इन्फॉर्मेशन देणं की कोणत्या बाजूला किती मॅनपॉवर किंवा किती सैन्य लावलेलं आहे आणि यामुळे आपल्या देशाचं नुकसान होतं। आणि परंतु याने मुर्तजाने तेच केलं आणि संपूर्ण माहिती जी आहे ती पाकिस्तानला दिली होती। त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याच्यासोबत आता आणखीन कोणी काम करत होतं का, हे ऍप त्याने कसं बनवलं, कसं तो पाठवत होता, आणखीन वेगवेगळ्या शहरामध्ये अशी लोक आहेत का पाकिस्तानचे हेर की जे इथं बसून हेरगिरी करतायत, या संदर्भामध्ये इथून पुढचं एक सर्च ऑपरेशन सुरू आहे असं म्हणता येईल। नक्कीच, आणि अर्थातच त्यातून अधिक हेर जे आहेत ते ताब्यात येऊ शकतात। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर भारतीय माध्यमांवरच्या बातम्या या ISIला पुरवण्याचं काम केलं जात होतं, तसंच सध्या काय हालचाली लष्कराच्या सुरू आहेत त्या देखील टिपल्या जात होत्या।